लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. 5 एकर बाग असताना त्या बागेत जोपासणी करण्यासाठी आम्ही धनश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक त्या बँकेचं 25 लाख कर्ज घेऊन चांगल्या पद्धतीनं बाग जोपासण्यासाठी कर्ज घेऊन चांगल्या पद्धतीनं बाग जोपली होती. आणि उत्पन्नाची अपेक्षा किती होती? उत्पन्नाची अपेक्षा होती 40 ते 50 लाख रुपये. तर ते पूर्ण पूर्वीसाठी चरण चोरीचा फोन आला ते 4 येतो म्हणजे थोड्या वेळा रामदासभाई तोरे आले होते. बाळाजी पाटलांचा फोन आला 2 सकाळी. सकाळ अजून पाणी तोंडात नाही कोणाच्या. आम्ही का बागात कूलर मध्ये औषध सुद्धा भरून ठेवलं तर पराने सोडायसाठी लय नुकसान झाली व बेकार नुकसान झाली. खरं तर आपण एवढ्या नातानं माझ्या फवाराचं देवाला तेव्हा तिथं देवाच्या देवाला फेरी घालायची पुन्हा फवारायचं लेकरांनी माझ्या एवढे बाग कुठे गेला असं तर औषध सांगायची की लेकरांनी फवारायची. माझं नाव सार्थक बागसाहेब कारंडे. बरं कसं आहे, पप्पा बाहेर गेल्यावर काय काम असं बागाचं काय काम करतो? मी फवारणी आणि नांगरटी वगैरे करण्याचं काम करतो. नड पडले की पोराला काढून द्यायचं गळ्यातलं कानातलं काही सुद्धा आम्ही ठेवलं नाही. सासून आम्ही काही सुद्धा ठेवलं नाही बघा. ते ठेवून बागाच्या फवारणीला औषधं कमी जास्त पडले की आणून द्यायची. हा स्वतः. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कालच दिनांक 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी अचानक अशा आलेल्या अवकाळी पावसामुळे पेनूर, पापरी, खंडाळे तसेच कोनेरे या मोहोळ तालुक्यातील काही गावामध्ये अतिशय गारपिटीचा पाऊस पडला होता. आणि त्याच अनुषंगानं त्याच भागातील गहू असेल, द्राक्ष असेल, ऊस असेल तसेच अनेक पिकं ही अक्षरशः संपूर्णपणे नुकसान झाले आहेत. आणि त्याच पिकाची पाहणी करण्यासाठी आज आपल्या लक्षवेध न्यूजची टीम मोहोळ तालुक्यातील पेनूर या गावी आलेली आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. दादा काय नाव आपलं? नागनाथ प्रभू कारंडे, पेनोर. बरं किती एकर आपली द्राक्षी बाग? आपली द्राक्षाची बाग 5 एकर. 5 एकर बाग असताना त्या बागेत जोपासणी करण्यासाठी आम्ही धनश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक त्या बँकेचं 25 लाख कर्ज घेऊन चांगल्या पद्धतीनं बाग जोपासण्यासाठी कर्ज घेऊन चांगल्या पद्धतीनं बाग जोपली होती. आता 5 एकरामध्ये कमीत कमी एकरी 20-25 टनाचं ॲव्हरेज घेण्यासारखी बाग आम्ही आणलेली होती. आमची लहान नातवंड, सुना, मुला-मुली ही समधीजण कष्ट करून मोठ्या प्रमाणात बाग 1 नंबर प्रमाणे बघण्यासारखी आणली होती. आणि एवढं मोठं कर्ज घेऊन काल 25 मार्च 25/3/2026 संध्याकाळी 11:15च्या दरम्यान गारपिटीचा टोला आमच्या ह्या बागेवर मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. आणि 5 एकर बागेचं कमीत कमी 100% नुकसानकी झालेले आहे. आणि चांगल्या पद्धतीनं बऱ्याच शेतकऱ्याचं किंवाही मोठ्या प्रमाणात नुकसानकी ह्या पेनोर गावामध्ये झालेले आहे. आणि माझी 5 एकर बाग गट नंबर 714-1 त्याच्यामध्ये 5 एकर बाग असून कमीत कमी 25-30 लाख रुपये मी बँकेचे काढून खर्च करून मी आमच्या मुलांना, सुना, नातवंडांनी स्वतःहून धनश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक मंगळवेढा या शाखेचं काढून आम्ही ह्या बागाची मोठ्या प्रमाणात जोपासणी केलेली होती. खरं तर आपण पाहतोय की ही जी बाग आहे, आत्ताच शेतकऱ्यांनी सांगितलं की ही व्हरायटी आहे जी सुपर सोनाका व्हरायटी आहे. आणि या व्हरायटीला आपण पाहतोय की कमीत कमी 115 ते 120 दिवस झालं होतं. आणि हे अजून साधारण एक 15 ते 15 दिवसातच ही मार्केटिंगला बाग जाणार होती. आपल्यासोबत त्यांचे चिरंजीव आहेत. दादा आपले काय नाव आपलं? बाबासाहेब नागनाथ कारंडे. कधी ह्या बागेची लागण कधी केली? 2019 केलेली. कोरोना काळ होती. कोरोना काळामध्ये केलेली. काय म्हणजे संकट, प्रत्येक वर्षी संकटाचा सामना होतो. प्रत्येक वर्षी संकटाचा सामना होता.
या वर्षी अगदी आता आपण बघतो राहिलेला माल सुद्धा टॉप क्वालिटीचा आहे, परंतु गारामुळे अक्षरशः त्या पिकावरती जखमा झाली. जखमा झालेले काय पूर्ण म्हणजे पूर्ण फुटलेला आहे, काय राहिला आणि हे आता हे आज अशी परिस्थिती, आणखी 2-3 दिवसांनी ते पूर्ण वाळून जाणार. पूर्ण वाळून जाणार आहे, नासून जाणार आहे, काय राहिलं नाही प्लॉटवर म्हणजे काय आता राहिलं. हा 5 एकराचा प्लॉट आहे, याला साधारण किती खर्च आला होता? 14 ते 15 लाख रुपये खर्च आला होता. आणि उत्पन्नाची अपेक्षा किती होती? उत्पन्नाची अपेक्षा होती 40 ते 50 लाख रुपये. आता ते पूर्ण डॅमेज आहे. पूर्ण डॅमेज झाला म्हणजे पूर्ण आपण म्हणजे ह्याच्यातनं लॉस मध्ये गेलो, संपल्यातच विषय झाला. आणखी काही शेतकऱ्याचं काही नुकसान झालं? आता आपण मगाशी बघितले घास असेल, ऊस असेल, बाकी सगळ्याच पिकाचं, शेवगा असेल. फाटले शेवगा मोडले लोकांचं पूर्ण काय राहिलं नाही, शेवग्यात राहिलं नाही, ऊसाचे म्हणजे पानं वगैरे फाटले सगळंच. पाहणीसाठी कोण शासकीय अधिकारी वगैरे आले? तलाठी मॅडम आलते. काय आश्वासन काय दिलं? काय आम्ही पंचनामा करतो म्हणजे केलाय ना? केला पंचनामा केला आणि गेले ते. काय नुकसान भरपाईची काय काय तुमच्या अपेक्षा काय, शासनाकडून काय? आमची अपेक्षा आहे कमीत कमी 50 लाख रुपये जर आम्हाला उत्पन्न होतं तर कमीत कमी निम्मं तरी निघावं, आमचा खर्च तरी निघावं होता, त्याच्यापेक्षा आमची काही जास्त नाही. खर्चापुरतं फक्त शासनाने देवा होतं आमचं. ही तरी आमची 100% अपेक्षा आहे. आता काही व्याजाने पैसे काढलेले आहेत, बँका आहेत, हे आहेत, ते आता पैसे फिरवणं काही शक्य नाही. आता हे तर पीक मार्केट गेलं, संपला विषय, या पिकाचा तर विषय संपला, आता काही राहिलं नाही. आता काहीतरी समोर तुम्ही बघताय की काय ह्यात महिने राहिला म्हणजे पूर्ण फुटलंय आणि पूर्ण डॅमेज झालेलं आहे, त्यामुळे काय राहिलं. आता हे तुम्हाला काढून टाकायला सुद्धा आणखी पुन्हा खर्च काढा. आता हे काढून टाकायलाच एक 50-60 हजार रुपये लाख रुपये खर्च आहे, बाहेर काढायला ज्यादा. राजकीय व्यक्ती, राजकीय मंडळी कोण आले होते पाहण्यासाठी चरण चोरीचा फोन आला तुमच्या येतो म्हणजे थोड्या वेळा. रामदास वैतवरे आले होते. बाळरी पाटलांचा फोन आला 2 सकाळी. पाहणी करून गेले का येणार आहे? येणार आहेत ते. काय वाटतं, काय साधारण शासनाकडून काय अपेक्षा? आणि खरं तर पीक म्हणलं की आपण आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे त्या पिकाला सांभाळतोय. माझ्या लहान नातवंडाने सुद्धा एवढे फवारले, लई कष्ट केलेलं होतं आम्ही दोघे असताना, आणि त्याचं झाडाची बांधणी, वास घालणं हे आम्ही दोघांनी पाक केलेलं होतं. लई म्हणजे लई खर्च केलेला बागाला पाक वाटतो झालं, सकाळ अजून पाणी तोंडात नाही कोणाच्या. खरं तर आपलं कष्ट त्या जे द्राक्षाचं मणी आहे, त्याची फुगवण असेल, त्याचे पॉईंट असेल, याच्यावरूनच आपण जेवढं कष्ट केले ते याच्या माध्यमातून दिसतंय. परंतु काल ह्या टायमिंगला कशा पद्धतीची बाग होती आणि आजचा टायमिंग काय टायमिंग आहे, किती खराब टायमिंग आहे. बागात कूलर मध्ये पावसात सुद्धा भरून ठेवलं तर पराने सोडायचं नाही. लई नुकसान झाली व बेकार नुकसान झाली. खरं तर आपण पाहतोय की जे शेतकऱ्यांच्या घरच्यांचे जे अश्रू आहेत, त्याची किंमत कशातच मोजू शकत नाही आपण. खरं तर पिकाची क्वालिटी असेल, मालाचा पॉईंट असेल, याच्यावरून यांनी किती त्यामध्ये काळजीपूर्वक लक्ष देऊन कशा पद्धतीनं याच्यामध्ये काम केलं होतं. यामध्ये केलं तर एवढ्या नातवंडाने माझ्या फवाराचं बघ केवढ्या नातू इकडे, एवढ्या नातानं माझ्या फवाराचं देवाला तेव्हा तिथं देवाच्या देवाला फेरी घालायची, पुन्हा फवारायचं लेकरांनी माझ्या एवढे. बाप कुठे गेला असं तर औषध सांगायची की लेकरांनी फवारायची. सकाळ तर पाणी तोंडात नाही कोणाच्या, एवढ्या लेकराचं होतं, एवढ्या लेकराचं तोंडात पाणी नाही. सकाळ तर लई वाटोळ झालं आमचं, बेकार वाटोळाचं देवानं हान आम्हाला करायला नव्हती गरीबाला. खरं तर आपण पाहतो की गेल्या कोरोनापासून द्राक्ष बागेवरती संकट आहे. संकट आहे ना, आमचं देवानं चांगलं देऊन असं व्हायचं होतं म्हणून देवानं चांगलं दिली बागाने, असं वाटोळ केलं पावसानं. एवढंच आता एरियात आहे पाऊस, बघा तिथं सुद्धा नाही. 200 किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा पाऊस नाही. कसला बागावर मी बघून आली जाऊन त्यांची बाग, एक मणी सुद्धा त्यांचा फुटला नाही. आपल्या बागावर जेवढं कशा नुकसान झाली. आताच काकांनी सांगितलं की आपण तब्बल 25 लाख रुपयाचं कर्ज घेऊन कर्ज काढलं किंवा धनश्री बँकेचं कर्ज काढून केलंय आम्ही. कर्ज जायचं कसं काय? कसं जायचं, काय करायचं? ती जो आत्महत्या करून मारायची पाळे. पोरग माझं एकटंच आहे, 5 मुली आहेत मला. खरं तर आपण पाहतोय की ही महाराष्ट्र राज्यातील ही वास्तविकता आहे. खरं तर एकीकडे पिकाला दर नाही आणि जे पीक येतंय
त्याच्यावर हवामान असेल, पाऊस असेल याच्यावरती अवलंबून आहे. आणि अनेक शेतकरी मागणी करतात की मालाला योग्य दर मिळाला पाहिजे. एकीकडे दर नसताना देखील शेतकरी आपल्या आपल्या जिद्दीवरती ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. परंतु जर असाच अवकळीचा फटका वारंवार होत राहिला तर शेतकरी अगदी आता आमच्या आजीने प्रतिक्रिया व्यक्त केली की आत्महत्येशिवाय पर्याय नाही. खरं तर आपण पाहिलं की हे जगणं केवळ शेतकऱ्यांसाठीच आहे. काय आता म्हणजे आता हा माल तर मार्केटला जात नाही, मालच जात नाही मार्केटला. दिसतच तुम्हाला समोर बघा कसला माल झाला, किती वाटोळ नुकसान झाली. माल जातोय का मार्केटला? कसं एक एक दिवशी घरात तेल नसलं, मीठ नसलं तरी सुद्धा आम्ही हे बागाच्या फवारणी एक एक 9-9, 10-10 हजाराची बॅग आहे, याला सोडायची बॅग नुसती बुडाला. एवढं जिद्दीनं केलं पोरानं माझ्या, लय केलं जिद्दीनं. रुपयाजवळ नसताना एवढी बाग उभा केली. 4 वर्ष झालं बागच असं माती आहे. 4 वर्ष होऊन गेली. कोण शासकीय अधिकारी वगैरे आलते का पाहण्यासाठी? आली होती सकाळी तलाठी मॅडम. काय म्हणून गेले? ती काय पंचनामा करून ती गेली होती. काय अपेक्षा वाटते का शासनाकडून काय मदत मिळेल आपल्याला? काय आता त्यांची आता मर्जी बघा. आता गेले ते बघा इथनं फोटो काढून पंचनामा करून असं तुमच्यासारखं ते करून ते गेले ते मला तर काय तर त्यांची बघा हे देईल तवा खरं. आपल्यासोबत आणखी आजोबा आहेत. आजोबा नाव काय आपलं आणि वय किती आपलं? पांढरंग सीताराम मासा बरं, काय वय किती आपलं? 76. बरं, आता हे 76 जेव्हापासून आपल्याला कळायला लागलं अशी परिस्थिती अवकाळी पावसाची वगैरे होती का काय? नव्हती कवाच कधीच नाही. बरं, मग आता हे कशामुळे घडतात काय वाटतं? याचं निसर्गानं हे केले नुकसान, यातनं लई नुकसान मोठी केली. पालाच राहिला नाही, माल सुद्धा राहत नाही. पालाच नाही तर ती माल 2 दिवसात पाग वाळून जातो. बरं, मग आता याच्या अगोदर गहू असेल, ज्वारी असेल, यासारखी पिकं होती. परंतु शेतकरी आधुनिककडे बदलत असताना द्राक्षे, डाळिंब यासारखी पिकं देखील आली. पेरूसारखं पीक असेल म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या म्हणजे जशी प्रगती होत जाईल तसं म्हणजे आपला मार्ग बदलला. परंतु हा निसर्गाच्या पुढे आपला पर्यायच नाही. याला शासनानं काय करायला पाहिजे? शासनानं दिलं पाहिजे भरपाई. 25 लाख खर्च केलाय. लई जास्त म्हणजे जेवढा खर्च झाला तेवढा तरी द्यावा अशी तुमची अपेक्षा. मग 50 लाख झाला असतं, पण ते आपलं नाही तर मला गप्प बसायचं. आपल्यासोबत जे शेतकरी आहेत, काकू या पुढे तुम्ही. आता तुमच्या सासूबाईंनी सांगितलं की आपण या पिकामध्ये खूप कष्ट केले. कष्ट दोघींनीच ही वैयक्तिक बाग पूर्णपणे पार पाडली. कुठला लेबर लावला नाही किंवा कुठला व्यक्ती इतर माणूस लावून केलं नाही. घरच्या घरीच केली. आम्ही लहान मुलाप्रमाणे त्याला जपले. आम्ही आता एवढा बाजारभाव वाढला, एवढा तेलामीटर थोड्या तेलामीटर वापरून आम्ही हे जोपासना केली. काय म्हणजे ज्यावेळेस बाग छाटणी केली त्यावेळेस काय म्हणजे गुडपाला असेल किंवा तो काढण्यासाठी कसा आपला संघर्ष करावा लागला? आम्हाला ह्यांनी शिकवल्यामुळं आम्ही ते करतच होतो. कारण आम्ही दिवसभर इतकं आता ऊन आहे, एवढं टेम्परेचर वाढलंय, तापमान असून सुद्धा आम्ही सावली आहे, ऊन लागत नाही म्हणून ह्याच्यात राबतच होतो. ऊन वारा पाऊस याची परवा तामान बाळगता आपण ह्या बागेमध्ये ही पूर्णपणे पाडव्यापासून तर पूर्ण ऊन वाढल्यापासून तरी पण ह्याच्यात जाऊ. कारण आता महिनाभरच ह्याचा टायमिंग आणि ही पिचकी झाली तर घड वाळते ना, त्या लहान मुलांना त्याची जोपासना करायला लागते. जरा एखादी फवारणी जर कमी झाली किंवा चुकली तर लगेच रोग येते. तेल्या आला, परत त्याच्यावर भुरे आली तर ती रोग आवरत नाही ना, त्यामुळे लक्ष द्यायला लागतं. आता आजी मगाशी सांगितलं की मला सांगा, जेव्हा आपली बागेची कॅनोपी पण खूप मोठ्या प्रमाणावर होती, परंतु एखादा घड जर उन्हामध्ये आला तर त्याची काळजी आपण कशा आम्ही पद्धतीने? तो घड असा घ्यायचा आणि असं सावलीला बांधायचा. ती सावलीत घ्यायचं, कारण का तर त्याला जेणेकरून ऊन लागलं नाही पाहिजे. ऊन लागलं तर ती पूर्णपणे अर्धा घड पांढरा होतो आणि मग व्यापारी त्याला डिमांड देत नाही. मग तुमचा माल किती जर क्वालिटीचा असला तर त्याला काही किंमत नाही. किती आता एकरी साधारण किती टन ॲव्हरेज निघलं असं अपेक्षा होतं? आम्ही 22 टनाचा एकरी एकरी आपण पाहतोय की प्रत्येक एकरामध्ये 20 ते 22 टन म्हणजे साधारण
100 ते 110 टनाची त्यांची अपेक्षा उत्पन्नाची होते. परंतु आता काय आता बाग तर म्हणजे आता मार्केट फेलच झाली आता, ह्याचा काहीच उपयोग होत नाही. 2-3 दिवसानं जर माल बघितला तर पूर्णपणे नासून टिपकं पडतं, तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. आता आपण काही जवळच्या बागावर आपल्या मार्केटिंगला गेल्यास काय सध्या म्हणजे द्राक्षाचं काय म्हणजे रेट काय होतात? आमच्या बराबरची आहे ती 75-80 ने गेली. खरं तर दर्शक आपण पाहतोय की सध्या मार्केटिंगचा दर जर विचारात धरला तर सुपर सोनाका सारख्या व्हरायटीचा रेट जर बघितला तर आपण तो 55 ते 70च्या दरम्यान होता. आणि जर या शेतकऱ्याचं टोटल उत्पन्न पकडलं तर साधारण 60 ते 70 लाखाचं उत्पन्न या ठिकाणी पूर्णपणे बुडालेलं आहे. खरं तर ही आपण या मोहोळ तालुक्यातील पेनूर, पापरी, खंडाळी या परिसरातील द्राक्ष बागाची पाहणी करताना हे वास्तव आपल्या समोर पाहायला मिळते. आपल्यासोबत या करंटी कुटुंबातील काही लहान मुलं देखील आहेत. दादा काय ना तुझं? माझं नाव सार्थक बागसाहेब कारंडे. बरं कसं आहे पप्पा बाहेर गेल्यावर काय काम बागाचं काय काम करतो? मी फवारणी आणि नांगरटी वगैरे करण्याचं काम करतो. बरं द्राक्ष बागामध्ये हो ट्रॅक्टर चालवले होते तुला? हो मग काय पप्पा काय काम सांगायचे तुला आणि तू कशा पद्धतीने करत? फवारणी, औषध, परत नांगरायला ती काय ना समर्थ बाबासाहेब करंडे. बरं काय शेतातली काय काम करतो? द्राक्षे फवारणी नांगर. कितीला आहे शाळेत? 9वी 9वी. काय शाळेच्या अगोदर किंवा शाळा सुटल्यानंतर काय शेतातली कामाला होती तुझं? फवारणी ती असते. मग असं काय तुझ्या ध्यानात आलं काय बाबा एखादी वस्तू वही असेल पुस्तक असेल तू पप्पांकडे मागितलं परंतु पप्पा नाही बाबा मला बागेचा खर्च आहे असं काय कधी प्रसंग आला का? नाही आणून देतात आणून म्हणजे मुलांच्या मुलांकडे लक्ष द्यायला लागणार आहे. आता त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे ना तो. मग तो सोडवणं गरजेचं आहे ना. पालकांनी सोडायचं नाही तर मग दुसऱ्यांना लेकरं मागणार आहे. असं कधी वाटलं का तुम्हाला बाबा घरातली एखादी वस्तू कमी पडली आहे ती न आणता किंवा किंवा आपण खरं म्हणजे आज रेगुलर खरं सांगायचं तर 2-3 वेळा झालं 10-10, 20-20 माणसाचा टप्पा येते. पण खरं सांगायचं म्हणलं तर आज साखर नव्हती. पण आम्ही हार आणलं होतं ना. ते हार कोणच घरात खात नव्हतं. त्याचा आज मी स्वतः चहा करून सगळ्यांना दिला. त्यामुळे माणुसकी पण जपली पाहिजे. आणि ही माणसं जर सोडून आता निकच नाही म्हणून जर माणसं पण सोडून जमत नाही ना. त्यामुळे दोन्ही पण बाजू सांभाळायला लागतात. हे द्राक्षासारखं एवढं किचकट पीक करत असताना खरं तर संक्रांत असेल किंवा महिलांचे नागपंचमीसारखा सण असेल किंवा रक्षाबंधनसारखा सण असेल यामध्ये महिलांची अपेक्षा असते की बाबा आपल्याला काहीतरी दागिनं करावं जे त्या पायातलं असेल किंवा जे सोन्या चांदीचं दागिनं करावं. परंतु आपण ज्यावेळेस आपल्या घरच्याकडे मागणी केली आणि त्यांची काय आहे म्हणजे रिप्लाय काय होता त्यांचा? आम्ही त्यांना कधी मागितलंच नाही आम्ही. कारण का नाही परिस्थिती समोर दिसते ना त्यावेळी विचारलं तर हाय आणि असं म्हणायला विषय सोडून द्यायचा. आजी या आजी तुम्ही. गड्यात सुद्धा नाही बघा. आपण पाहतोय खरं तर महिलांची अपेक्षा असते की सणवाराला आपल्याला सोनं करायला पाहिजे चांदी करायला पाहिजे. परंतु या बागेच्या खर्चामुळे त्याच्याकडे देखील काही दुर्लक्ष झाले आपल्या काय कुटुंबात. काय सोय नाही बघा. नड पडले की पोराला काढून द्यायचं गळ्यातलं कानातलं काही सुद्धा आम्ही ठेवलं नाही. सासूनानी काही सुद्धा ठेवलं नाही बघा. ते ठेवून बागेच्या फवारणीला औषधं कमी जास्त पडली की आणून द्यायची. हो स्वतःहून मी ठेवून आली. मुलगा काय म्हणाले बाबा बाग गेले की तुझं आता ह्या वेळेस बाग गेले की सोडून टाकू म्हणायचं. काय सोय नाही. सुनबाईचं बी माझं बी दोघीचं बी ठेवलंय. तर आपण पाहतोय की अगदी म्हणजे सौभाग्याचं लेण आपण म्हणतो गळ्यातलं मंगळसूत्र असेल किंवा इतर दागिने असतील हे देखील बँकेकडे गहाण ठेवून किंवा सोनाराकडे गहाण ठेवून किंवा अक्षरशः मोडत काढत ह्या द्राक्षासारख्या नाजूक पिकाला याने सांभाळला. परंतु ह्या दिली नाही आम्हाला त्याची साथ दिली नाही देवानं आम्हाला. गळ्यातलं आम्ही कानातला कशाचा विचार केला नाही तरी सुद्धा आम्हाला त्याची साथ दिली नाही देवानं. आम्हाला लई पैसे होईल वाटतं. तो लई अपेक्षा होती बागाची.
लय म्हणजे लय अपेक्षा होती. बागाचा माल बी तसा खाली बघितला तर पोटात आग पडते असला माल आहे बागाला. एवढं वाटोळ झालं देवानं आमचं पाक. मग आता हे मग आता हे जे मुलांनी जे आपण स्वतः गळ्यातले वगैरे सोनं मुलांना दिलं आता काही कसं कसं सोडणार? कसं सोडायचं बा आता ती काय सुटायला अशी शक्यता कमी आहे बा आता. शक्यता कमी आहे सुटायला असं. धीर सुटून गेला बघा. बरं आता काय शासनानं काय मदत करत तर कशाची योगा काय शासन करेल ते करेल बघा. आता योगा आम्ही तर योगा तुम्हाला सांगतोय तलाठी मॅडमला सांगितलंय. आता काय करते ते करू दे बा. तुम्ही तर समक्ष बघताय गळ्यात काय आहे का कानात काय आहे का सुनबाईच्या गळ्यात योगा योगा बघा. खरं तर आपण पाहिलं की या मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील या कारंडे कुटुंबाची व्यथा खरं तर पोटच्या मुलाप्रमाणे या बागेला त्यांनी जपलं, परंतु कुठंतरी हातातोंडाशी आलेला घास या नियतीनं हिरावून नेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं. खरं तर हीच वास्तविकता सध्या महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांची ही अवस्था आहे. खरं तर याचा शासनाने कुठंतरी विचार करून ज्या बागा खराब झाल्या किंवा ज्या बागाचं नुकसान झालं त्यांना पंचनामा करून शासनाने कमीत कमी एकरी 5 लाख रुपये द्यावं असं या करंडे कुटुंबियांनी आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा